नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. शहरातील भंगार बाजाराला लागली भीषण आग. आगीत लाखो रुपयांचे नुकसान. लघु व्यावसायिकांसाठी निर्मित दिवाळी बाजार पडला ओस. लाखोंचा खर्च गेला पाण्यात. अधिकाऱ्यांच्या मिठाईसाठी गुटखा माफियांची दरवाढ. गुटखा शौकीनांमध्ये असंतोष. सर्व्हर डाऊनमुळे आनंदाचा शिधा. रेशन किट पासून नागरिक वंचित. दिवाळीपूर्वी मिळणार का आनंदाचा शिधा? खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून जादा प्रवास भाडे वाढ. संबंधित विभागाद्वारे कारवाईची गरज. आता सविस्तर बातम्या. शहरातील टॉवर चौक जवळील भंगार बाजारात आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. फटाक्याच्या चिंगारीमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून अग्निशमन विभागाने अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळविले. अकोला शहरातील टॉवर चौक जवळील भंगार बाजार येथे आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. शास्त्री स्टेडियम परिसरात काही मुले फटाके फोडत असताना फटाक्याची चिंगारी भंगार बाजार येथे पडल्यामुळे ही आग लागली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे सध्या दिवाळी असल्यामुळे बाजूला असलेल्या क्रिकेट ग्राउंड क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्याचे स्टॉल लागलेले आहेत. तसेच बाजूला पेट्रोल पंप सुद्धा आहे. त्यामुळे ही आग वाढली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. परंतु अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळविले. सध्या सण उत्सवाचा काळ पाहता बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. शहरात झालेली ही आगीची घटना याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून सण उत्सवाचा काळ पाहताना नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज आलो अकोल्यातील भंगार बाजार येथे मोठ्या प्रमाणात इथं आग लागलेली आहे. तर अग्निशमनचे दलातून इथं 5 गाड्या लागलेल्या आतापर्यंत. सूत्राकडून अशी माहिती मिळाली की इथं शास्त्री स्टेडियमवर काही मुलं फटाके फोडत होते, त्यामुळे इथं आग लागलेली आहे. तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने इथं आग विझवण्याचे खूप प्रयत्न चालू आहेत अग्निशमन विभागाकडून. तसेच आतापर्यंत 5 गाड्या लागलेल्या आहेत आणि खूप प्रयत्न करत आहेत ते. आतापर्यंत त्यांनी आटोक्यात आणलेली आहे आग, परंतु आग विझवण्याचं नावच नाही घेत आहे. त्यामुळे संपूर्ण नागरिकांनी ते पाहण्याकरिता मोठी संख्येत गर्दी केलेली आहे. तसेच अग्निशमन वगैरे सर्व अधिकारी, त्यांचे पायलट वगैरे सर्व इथं उपस्थित आहेत. आज सुमारे 8:15 वाजता फायर स्टेशनवर कॉल आला की स्क्रॅप मार्केटमध्ये मोठी आग लागली. लगेच आमचे 2 फायर टेंडरनी आम्ही जागावर पाठवलं. आमचं एस्कॉर्ट गेलं आणि लगेच आग पर काबू पाहण्यासाठी आम्ही प्रयत्न केलं. जागावर प्लास्टिक, कचरा आणि रबर याचे मोठमोठे ढेर आणि डंप केलेले होते. त्याच्यामुळे आग त्याला पकडली आणि प्लास्टिकमध्ये आणि हे रबरमध्ये आग पकडल्यामुळे आम्हाला फार आगवर कंट्रोल करण्यासाठी त्रास होऊन राहिला. पण आता आग एकदम कंट्रोलमध्ये आहे. दुसरं, हे जे डंप करणारे लोक आहे त्याच्या बाबतीत आम्ही हे भंगार बाजारमध्ये जे प्लास्टिक आणि कचरा आणि हे जे डंप करून राहिले त्याच्यामुळे बागीच्या आजूबाजूला जे रहिवासी आहे त्यांच्या बिल्डिंगला पण धोका निर्माण झालेला आहे. आम्ही आमच्या वरिष्ठांना त्याची कंप्लेंट केलेली आहे आणि याच्यावर आम्ही रोक लावणार आहे. किती गाड्या अजूनपर्यंत फायर ब्रिगेडचे 4 गाड्या लागली. दिवाळी सणानिमित्त लघु व्यावसायिकांनी खुले नाट्यगृह परिसरात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतरही या व्यावसायिकांनी दिवाळी बाजाराकडे पाठ फिरवली. त्यामुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्चावर पाणी फिरले गेले. तर लघु व्यावसायिकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे अकोला महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणाचा प्रश्न उग्र बनला आहे. यावर्षी दिवाळीच्या काळात शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये या उद्देशाने महापालिकेने दिवाळी बाजाराचे नियोजन केले. परंतु या ठिकाणी कोणताही किरकोळ विक्रेता बसावयास तयार नाही.
त्यामुळे मनपाचे लाखोचे नुकसान झाले। लाखो रुपये खर्चून ओपन थिएटरच्या जागेवर दिवाळी बाजार उभारण्यात आला, परंतु सद्यस्थितीत या ठिकाणी एकही विक्रेत्याने दुकान न थाटल्यामुळे हा बाजार ओस पडला आहे। शहरातील गांधी रोड ओपन थिएटर ते फतेह चौक जैन मंदिर रोड महापालिका परिसर व रस्त्यावर दिवाळी बाजार सजविण्यात आल्यास वाहतुकीची समस्या निर्माण होते। यावर उपाय म्हणून महापालिका आयुक्तांनी निर्णय घेत ओपन थिएटरच्या रिकाम्या जागेवर दिवाळी बाजार बांधण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे छोट्या व्यावसायिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने रात्रंदिवस काम केले। मात्र अतिक्रमण निर्मूलनाचे पथकाचे प्रयत्न सुरू असतानाही अखेर दिवाळी बाजार रस्त्यावरच सजला। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रस्त्याच्या कडेला वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना भेडसावत आहे। दुकानांवर गर्दी जमल्याने नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होत आहे। एकीकडे शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण फोफावत आहे, तर दुसरीकडे महापालिकेने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या दिवाळी मार्केटमध्ये बसण्यास लहान व्यावसायिक तयार नसल्याने शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। अधिकाऱ्यांच्या मिठाईसाठी गुटखा माफियांनी गुटखा पुड्यांची दरवाढ केल्यामुळे गुटखा शौकीनांना चांगलाच फटका बसला आहे। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जात असताना त्यावर कारवाई करण्याची धमक कोणत्याही यंत्रणेमध्ये नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। अधिकाऱ्यांच्या मिठाईसाठी गुटखा माफियांनी 10 रुपयाच्या 3 पुड्या एकावर आणल्या आहेत। त्यामुळे गुटखा पुड्यांची दरवाढ आणि महागाईचा फटका सर्वसामान्य गुटखा शौकीनांना बसत आहे। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जात असताना त्यावर कारवाईची धमक तपास यंत्रणेबरोबर यावर कारवाईचे अधिकार असलेल्या संबंधित विभागाद्वारे दाखविल्या जात नाही। दिवाळीत मिठाईच्या गोड अखिडासाठी थेट गुटखा माफियांकडून दरवाढ लागण्यात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। लाखो रुपयांचा गुटखा जिल्ह्यात विकला जात आहे आणि यावर कारवाईची धाडस का दाखवले जात नाही? शासनाच्या जीएसटी स्वरूपात मोठ्या प्रमाणात कर चोरी होत असताना ती थांबवण्याची गरज आहे। शहरात व जिल्ह्यात एमआयडीसी परिसरात गुटखा साठविला जात असताना त्या ठिकाणी कारवाई का करत नाही अशी विचारणा आता सूत्रांनी केली आहे। तर दुसरीकडे रात्रीतून एमआयडीसी परिसरात गुटखा उतरला जाणे आणि त्याचबरोबर वितरित होणे हा उद्योग सुरू असून सर्वच यंत्रणा कशाचा इतका निष्क्रिय झाल्या अशी विचारणा होत आहे। गुटखा शौकीन मात्र अतिरिक्त पैसा देत गुटखा खरेदी करत आहेत। शासनाने बंदी उठल्यावर शासन आणि ग्राहक यांचा दोघांचा फायदा असताना केवळ अधिकाऱ्यांच्या मिठाईचे पाकिट वाढण्यासाठी गुटखा माफियाद्वारे गुटखा पुड्यांची वाढवलेली दरवाढ ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण करीत आहे। राज्य शासनाद्वारे दिवाळी उत्सवाकरिता रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा किट देण्याचे ठरवले होते। त्यानुसार आनंदाचा शिधा रेशन दुकानात पोहोचला सुद्धा, परंतु सर्व्हर डाऊनमुळे आनंदाचा शिधा रेशन किट पासून नागरिक वंचित राहत असल्याचे चित्र समोर आले आहे। या किटचे वाटप ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी होत आहे। दिवाळीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधा रेशन दुकानांमध्ये पोहोचला आहे, मात्र सर्व्हर डाऊन असल्याने रेशन कार्ड धारकांना दिवाळीच्या एक दिवस आधीही आनंदाचा शिधा किट घेण्यासाठी रेशन दुकानांसमोर तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे। दिवाळी सणानिमित्त लाभार्थी नागरिकांसाठी 100 रुपयांचे आनंदाचा शिधा रेशन किट वाटप सुरू करण्यात आले असून त्यात 1 लिटर तेल, 1 किलो साखर, 500 ग्राम हरभरा डाळ, 500 ग्राम मैदा, 500 ग्राम रवा आणि 500 ग्राम पोहे यांचा समावेश आहे। एकूण 6 प्रकारचे वस्तू या किटच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत। आनंदाचा शिधा रेशन किट सर्व रेशन दुकानांमध्ये पोहोचले आहे। दिवाळीत आनंदाचा शिधा रेशन किट घेऊन काही पदार्थ बनविले जातील या विचाराने लाभार्थी नागरिक दररोज दुकानासमोर येऊन उभे राहत आहेत, परंतु सर्व्हर डाऊन असल्याने नागरिकांना रेशन किट पासून वंचित राहावे लागत आहे। हे पाहता थेट ऑफलाईनद्वारे नागरिकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। तर सर्व्हर डाऊन असल्याने आनंदाचा शिधा किटचे वितरण करण्यासाठी अडचणी येत असल्याची माहिती एका रेशन दुकानदाराने दिली। सर्व्हर बंद असल्यामुळे मशीन बंद आहे। सर्व्हर चालू झाल्यामुळे नंतर वाटप सुरू होईल। ग्राहक बसलेले आहेत। सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मशीन बंद आहे। खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून अतिरिक्त दर वसूल करण्यात येत आहेत। याविषयीची कमाल दर शासनाने निश्चित केले असताना दरवाढ जशीच्या तशी असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन आकस्मिक कारवाई करण्याची गरज आहे। सध्या सणासुदीचा काळ असल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे। रेल्वे आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांना उपलब्ध होईल त्या माध्यमातून प्रवास करावा लागतो।
याचा गैरफायदा खासगी बस वाहतूकदार घेत आहेत. पुणे मुंबई दरम्यान जाणाऱ्या गाड्यांची मोठी भाडेवाढ करण्यात आली आहे. प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. याबाबत 27 एप्रिल 2018च्या शासन निर्णयाद्वारे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संबंधित संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सध्या स्थितीचे भाडे दर विचारात घेण्यात आले आणि खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडे दराच्या 50% अधिक राहणार नाही असे कमाल भाडे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सकडून कमाल भाडे दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास त्या संदर्भात ऑनलाईन तक्रार नोंदवावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दुतोंडे यांनी केले. या संदर्भात प्राप्त तक्रारीवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. परंतु प्रवासी स्वतःहून पुढे येत नसल्यामुळे याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स संचालकांकडून मनमानी पद्धतीने प्रवास भाडे घेण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गंभीरतेने लक्ष देत कारवाई केल्यास या अवैधरित्या केलेल्या प्रवास भाडे वाढीचा प्रकार समोर येऊ शकतो. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या. तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर शहरातील प्रतिष्ठित मलाबार गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी शोरूममध्ये सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत असून दिवाळी उत्सव पाहता शोरूमद्वारे ग्राहकांसाठी विशेष योजना देण्यात येत आहे. दिवाळीचा 5 दिवसांचा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. धनतेरसला घनता त्रयोदशी किंवा धनत्रयोदशी असेही म्हटले जाते. शास्त्रानुसार या दिवशी सोन्या चांदीची नाणी आणि भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तूची मूल्यात 13 पटींनी वाढ होते. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर शहरातील प्रतिष्ठित मलाबार गोल्ड आणि डायमंड्स ज्वेलरी शोरूममध्ये सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. साधारणपणे देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे भाव वेगवेगळे असतात, पण आता हे दिवस बदलत चालले आहेत. आता तुम्ही एकाच किमतीत सोने खरेदी करू शकता. मलाबार गोल्ड अँड डायमंड या देशातील अग्रगण्य सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या मलाबार गोल्ड अँड डायमंडने ग्राहकांसाठी 1 इंडिया 1 गोल्ड रेट सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांचे हित लक्षात घेऊन ग्राहकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूम दागिने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी मलाबार गोल्ड रिंग, मलाबार कानातले, मलाबार गोल्ड पेंडंट, मलाबार गोल्ड चेन, मलाबार ब्रेसलेट, मलाबार गोल्ड नेकलेस, मलाबार गोल्ड नोज पिन, मलाबार गोल्ड अँकलेट, मलाबार गोल्ड पेटंट सेट ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. गोल्ड पेटंट सेट हा सेट आपण कोणत्याही ड्रेससोबत टीम अप करू शकता. 100% शुद्ध सोन्यापासून तयार केलेले दागिने खरेदी करण्याकरिता धनतेरसच्या दिवशी मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूममध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली होती. या ठिकाणी उच्च दर्जाचे दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या काही महिला ग्राहकांनी आपल्या प्रतिक्रिया RRC न्यूजला बोलताना व्यक्त केल्या. सर्वात आधी दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी इथे मालाबारच्या स्टोअरला आलेली आहे. इथे डायमंड, गोल्ड, सिल्वर सगळ्यांचं कलेक्शन फारच छान आहे. मी रिंग घ्यायला आलेली आहे, तर मला सगळ्या प्रकारचे सायझेस, व्हेरायटीज आणि डिझाईन्स अतिशय सुंदर आहेत. तर मी सगळ्यांना असं आवाहन करेल की ह्या स्टोअरला एकदा नक्की व्हिजिट द्यावी. हे स्टोअर अकोल्याच्या रतनलाल प्लॉटमध्ये आहे. We are in the Malabar Gold and Jewelers. इथे खूप छान कलेक्शन आहे. ॲक्च्युली
आम्ही इथे ब्रासलेट खरेदी करायसाठी आलो आहे. इथलं मला प्रिशिया कलेक्शन पण खूप आवडलं आहे आणि डायमंडसुद्धा छान आहेत. यू कॅन इझिली ट्राय अँड स्टाफ पण चांगला आहे. दे आर व्हेरी कोऑर्डिनेटेड अँड अजून व्हेरायटीज खूप छान आहे. डिझाईन्स आर व्हेरी गुड. मला खूप आवडले आहेत डिझाईन्स. यू कॅन मस्ट विजिट अँड रिअली ट्राय. मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूम काही दिवसातच दागिनेप्रेमी नागरिकांमध्ये लोकप्रिय झाले आहे. केवळ दिवाळी नव्हे तर प्रत्येक सणासुदीला किंवा आपल्या प्रियजनांच्या वाढदिवस किंवा इतर कोणत्याही प्रसंगी भेटवस्तू देण्यासाठी मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूममध्ये ग्राहकांचे हित लक्षात घेऊन अनेक योजना सुरू करण्यात आल्या असून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मलाबार गोल्ड अँड डायमंड शोरूमच्या व्यवस्थापकांनी केले आहे. नमस्कार, मी मलाबार गोल्ड अँड डायमंड अकोला शाखेमधनं शाखा व्यवस्थापक श्री नरेंद्र ठाकरे आपल्याशी संवाद साधू इच्छितो. आज दिवाळीच्या ह्या पर्वावर सर्वप्रथम सर्व अकोलावासियांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. मलाबार गोल्ड अँड डायमंडमध्ये विविध प्रकारच्या ज्या स्कीम्स आहे त्याचा आपण योग्य तो भरपूर फायदा घ्यावा. मंथली स्कीम पण आहे. सोबत ह्या दिवाळीच्या अनुषंगाने ग्राहकांकरता वेगवेगळ्या नवीनतम स्कीम आयोजित केलेल्या आहे मलाबार गोल्ड अँड डायमंडने. याकरता माझा सर्व अकोलावासियांना निवेदन आहे की त्यांनी एकदा मलाबार गोल्डमध्ये एक व्हिजिट करावी आणि आपल्याला हवा असलेला दागिना तो इथून परचेस करावा. सोबत मलाबार डायमंड अँड गोल्ड अकोला शाखेमध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि अकोलाकरांना इंटरनॅशनल जे ग्रुप आलेला आहे, इंटरनॅशनल ज्वेलरी त्यांना इथे उपलब्ध मिळत आहे. डायमंडसोबत वेगवेगळ्या प्रकारची रेंज त्यांना इथे अवेलेबल आहे. रास्त दरामध्ये त्यांना सर्व प्रकारचे दागिने इथे उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि मी सर्व अकोलावासियांचे खूप खूप मलाबार गोल्ड अँड डायमंडकडनं अभिनंदन करू इच्छितो की ते ह्या ग्रुपला सहकार्य करतायत आणि त्यांना हवा असलेला दागिना तो निवडून त्यांच्या आनंदामध्ये सुद्धा ते भर पाडतायत. धन्यवाद. जिल्हा परिषद अध्यक्षा यांचे पती नंदकिशोर अढाऊ यांची अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्रतिनियुक्ती करण्यात आली. याबाबत चर्चेला उधाण आले असून कुठलेही मार्गदर्शन न मागवता केवळ अध्यक्ष यांचे पती या कारणाने प्रतिनियुक्ती देण्यात आल्याची चर्चा होत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता अढाऊ यांना मिळालेल्या विशेष अधिकारात हाता येथील 155 एकर शेतीचा भाडेपट्टा केवळ 3,70,000 रुपयांमध्ये दिल्याबाबत जिल्हा परिषद सदस्यांनी आक्षेप नोंदवत विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षा यांचे पती नंदकिशोर अढाऊ यांची अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्रतिनियुक्ती करण्यात आली. याबाबत सामान्य नागरिकांमधून चर्चा होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता नंदकिशोर अढाऊ यांचे पती तेल्हारा तालुक्यातील मालठाणा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असताना काही महिन्यांपूर्वी त्यांची शिक्षण विभागात प्रतिनियुक्ती करण्याचे आदेश काढण्यात आले. याबाबत कुठलेही मार्गदर्शन न मागवता केवळ अध्यक्ष यांचे पती ह्या एका कारणाने प्रतिनियुक्ती देण्यात आल्याची चर्चा होत आहे. हे प्रकरण 2 महिन्यापूर्वीचे असले तरी या प्रतिनियुक्तीमुळे मालठाणा येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. केवळ अध्यक्षपती एवढी बाजू पुढे ठेवत नंदकिशोर अढाऊ यांना शिक्षण विभागात देण्यात आलेल्या प्रतिनियुक्तीचा उपयोग तरी काय? हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तेल्हारा तालुक्यात शाळेवर असताना प्रतिनियुक्तीची गरज नेमकी काय होती? शिक्षण विभागात कुठलेही मोठे अभियान सुरू नसताना प्रतिनियुक्तीचा घाट कशासाठी बांधण्यात आला? याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहेत. या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष यांना विचारणा केली असता ही प्रतिनियुक्ती पूर्णतः योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मेळघाट येथील आदिवासी बांधवांची दिवाळी आनंदात व्हावी या उद्देशाने ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबांना फराळ, कपडे आणि इतर जीवनावश्यक साहित्याची वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाला अकोलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात एकोपा निर्माण करण्यात मोलाची मदत होईल असे मत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले. मेळघाटमधील आदिवासी बांधवांची दिवाळी उत्साहित आणि आनंदी करण्यासाठी ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या उपक्रमास अकोलेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मोलाचा असून त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात एकोपा निर्माण करण्यात मोलाची मदत होत आहे असे मत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले. सुमारे 600 ते 700 आदिवासी कुटुंबांना फराळ, कपडे आणि इतर जीवनावश्यक साहित्याचे वाटप
हे समाजातील दानदात्यांच्या मदतीने होत आहे। यासाठी निलेश देव यांच्या मित्रमंडळींनी गेल्या 10 दिवसात जमा केलेले कपडे आणि दिवाळी फराळ वाटप आज मेळघाट आदिवासी प्रकल्पात रवाना झाले। दिवंगत नगरसेविका ॲडव्होकेट धनश्री देव यांचे कोरोनात निधनानंतर गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्या स्मृतिदिनी हा उपक्रम निलेश देव मित्रमंडळ राबवित आहे। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मेळघाटातील परिवारासोबत दिवाळी साजरी करण्यात येत आहे। आदिवासी बंधू भगिनींसाठी सुमारे 650 परिवारासाठी रेडीमेड कपडे फराळ वाटप कार्यक्रमाचा उपक्रम पूर्णत्वास जाणार आहे। अकोल्यासह विदर्भातून मोठ्या प्रमाणात या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती निलेश देव यांनी दिली। त्याचबरोबर तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल येथे सर्व रुग्ण व नातेवाईकांसाठी 1 दिवसाची जेवणाची सोय करण्यात आली आहे। येथील गरीब रुग्णांना शाल, साडी, ब्लँकेट याचे वाटप करण्यात आले। त्याचबरोबर अकोल्यात दिवाळी साहित्य विक्रीस आणलेल्या महिलांना नव्या कोऱ्या साड्यांचे वाटप करण्यात आले। आज या उपक्रमास भगवी पताका फडकवीत शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी शहरातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी लॉयन्स क्लब ऑफ मिडटाउन गोल्डच्या अध्यक्षा अनिता उपाध्याय, कैलास जी बिचकुडे, मानव अधिकार ॲक्शन फोरम, लिनेश नम्रता अग्रवाल, अध्यक्ष लिनेश क्लब ऑफ अकोला यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। ह्याच्या नावाखाली निलेश देव सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहेत आणि आज विशेषतः मेळघाटच्या आदिवासी भागामध्ये लोकांसाठी दिवाळीचा फराळ आणि कपडे पोचवण्याच्या सुरुवात होत आहे। ह्या सगळ्या उपक्रमामध्ये अनेक अकोल्याच्या नागरिकांनी त्यांना मदत केलेली आहे। या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद। 700 कुटुंबांना आपण याच्या माध्यमातून कपडे पुरवत आहे। कपड्यासोबत दिवाळीचं फराळ, दिवाळीचं स्वीट्स, थोडेफार फटाके, दिवाबत्ती या सगळं उपक्रम घेऊन आज 4 वाहनासह 25 ते 30 जणांचा समूह आम्ही निघतो आहे। हा एक पहिला टप्पा इथे होत आहे। दुपारी 12 वाजता तुकाराम हॉस्पिटल इथे दुसरा जो आमचा समूह आहे तो तुकाराम हॉस्पिटल कॅन्सर रुग्णांना आज जेवण तिथल्या कॅन्सर रुग्णांना जेवण व कपडे वाटप करणार आहे। ते 2 टीम आता आज दिवाळीच्या या धनोत्रयोदशीच्या दिवशी धनश्रीच्या तृतीय स्मृती वित्तार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात असून अकोलेकरांनी यांना भरपूर प्रतिसाद दिला, याबद्दल धन्यवाद। दिवाळीचा उत्सव पाहता प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते अमरावती दरम्यान 10 नोव्हेंबर पासून विशेष एसी चेअर कार विशेष एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे। या रेल्वेचा थांबा अकोल्यात असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। आगामी सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते अमरावती या 2 स्थानकांदरम्यान शुक्रवार 10 नोव्हेंबर पासून विशेष एसी चेअर कार विशेष एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे। अकोला मार्गे धावणार असलेल्या या विशेष एक्सप्रेसच्या 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत अप आणि डाऊन अशा एकूण 186 फेऱ्या होणार आहेत। या गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकरांची चांगलीच सोय झाली आहे। मध्य रेल्वेच्या पुणे मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार गाडी क्रमांक 01101 पुणे अमरावती एक्सप्रेस शुक्रवार 10 नोव्हेंबर ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुणे स्थानकावरून दररोज सकाळी 11:05 रवाना होऊन दुसऱ्या दिवशी 12:55 अमरावती येथे पोहोचेल। परतीच्या प्रवासात 01102 अमरावती पुणे एक्सप्रेस शनिवार 11 नोव्हेंबर ते 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत अमरावती स्थानकावरून दररोज रात्री 10:55 रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 पुणे स्थानकावर पोहोचणार आहे। अप आणि डाऊन मार्गावरच्या या गाड्यांना उरुळी, दौंड, कार्डलाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कासगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा स्थानकांवर थांबा असणार आहे। LHB कोचसह धावणाऱ्या या विशेष रेल्वेला 17 डबे असून द्वितीय श्रेणी चेअर कार 13, एसी चेअर कार श्रेणी 1, स्लीपर श्रेणी 1, द्वितीय श्रेणी व SLR 2 अशी संरचना असणार आहे। एकंदरीत पुण्यात राहणाऱ्या पश्चिम विदर्भातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। शहरातील भंगार बाजाराला लागली भीषण आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान। लघु व्यावसायिकांसाठी निर्मित दिवाळी बाजार पडला ओस,
लाखोंचा खर्च गेला पाण्यात. अधिकाऱ्यांच्या मिठाईसाठी गुटखा माफियांची दरवाढ, गुटखा शौकीनांमध्ये असंतोष. सर्व्हर डाऊनमुळे आनंदाचा शिधा, रेशन किट पासून नागरिक वंचित. दिवाळीपूर्वी मिळणार का आनंदाचा शिधा? खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून जादा प्रवास भाडे वाढ, संबंधित विभागाद्वारे कारवाईची गरज. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.